जय जगदंब, नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत करून सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. अभिनंदन जे काही जुने आपले सबस्क्रायबर आहेत यांचं सुद्धा, आणि अभिनंदन यांचं सुद्धा की जे नवीन आपल्याला ॲड होत आहेत यांचं सुद्धा अभिनंदन आहे. आज येणारी शनी अमावस्या, त्याचबरोबर अधिक मास म्हणजे धोंडाचा महिना, ग्रामीण भाषेमध्ये जर बोलता आलं तर धोंडाचा महिना. आता याविषयी बऱ्याचशा लोकांचे काही ना काहीतरी प्रश्न असतात. ताई, धोंडाचा महिना, धोंडाच्या महिन्यामध्ये दैवपूजा करतात का? धोंडाच्या महिन्यामध्ये हे केलं जातं का, ते केलं जातं का? धोंडाच्या महिन्यामध्ये आम्ही अमुक विधी करू शकतो का, तमुक विधी करू शकतो का? त्याचबरोबर धोंडाच्या महिन्यामध्ये दैवी साधना, त्याचबरोबर गादीवरती प्रश्न चालू असतात का? तर याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ करत आहोत. तर ह्या व्हिडिओचं प्रत्येक भाविक भक्तांनी शेवटपर्यंत पहा, ही सर्वांकडे विनंती सुद्धा. आता दिनांक 16 मे 2026 वार शनिवार या दिवशी असणारी शनी अमावस्या. शनी अमावस्याच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे व काय करू नये, त्याचबरोबर या शनी अमावस्येपासून तुमच्या मागची 7.5 तुमचे आर्थिक अडचणी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे त्रास तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकता हे पाहणार आहोत. दिनांक 16 मे 2026 वार शनिवार या दिवशी असणारी शनी जयंती, शनी अमावस्या, त्याचबरोबर शाक्तपंथीय भाविक भक्त म्हणजे जे भाविक भक्त देवी भक्त आहेत, हे या भाविक भक्तांसाठी असणारी शनी अमावस्या खूप महत्त्वाची असते. ती म्हणजे तप अमावस्या. म्हणजे देवी तपाला बसते. जे काही यल्लम्माचे जोगती आराधी आहेत या लोकांना माहिती असते की तपा अमावस्या या दिवशी तप ध्यान धारणाही केल्या जाते, ही तपा अमावस्या. तर बऱ्याचशा भाविक भक्तांना जर काही आर्थिक, शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर 7.5चा प्रॉब्लेम असेल, तर अशा भाविक भक्तांनी या अमावस्यापासून म्हणजे या शनिवारपासून 21 अमावस्या हा उपाय करावा. हा उपाय काय हे समजून घ्या. दर शनिवारच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात अथवा शनीच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करावा, तिळाचं तेल अर्पण करावं. त्याचबरोबर शनी महाराजाचे शनी स्तोत्र, अथवा तुम्हाला जर शनी स्तोत्र जमत नसेल तर हनुमान चालिसा, वडवान स्तोत्र, त्याचबरोबर पंचक स्तोत्राची तुम्ही साधना करावी. ही साधना दर शनिवारी करावी. दर शनिवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरासमोर बसून करता येत असेल तर देवघरासमोर बसावी. जर तुमच्या जवळपास जर एखादं शनीचं किंवा मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही केले तर अतिउत्तम असेल. त्याचबरोबर तिळाच्या तेलाचा दिवा किंवा राईच्या तेलाचा दिवा दर शनिवारी आपल्या घरामध्ये लावावा. त्या तेलाच्या दिव्यामध्ये 2 लवंगा व 1 कापराची वडी घालावी व हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेमध्ये लावावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, त्याचबरोबर आर्थिक अडचणी, त्याचबरोबर बाहेरील शक्तीचा वास कमी होण्यास मदत होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला जर 7.5 किंवा 7.5 अडचकीमध्ये असेल तर ही तुमची 7.5चा जो काही त्रास असेल हा कमी होण्यास सुद्धा मदत होत असते. म्हणून ज्या काही भाविक भक्तांना ह्या काही अडचणी असतील तर या अडचणी तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर ज्यांना अपयश आहे, ज्यांच्या नकारात्मक शक्तीचा त्रास आहे, ज्यांना जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा नाही किंवा ज्यांना सहनशक्ती कमी होत आहे, मानसिक ताणतणाव जास्त वाढत आहे, अशा भक्तांनी शनिवारच्या दिवशी म्हणजे या शनी अमावस्यापासून पुढील येणाऱ्या 21 शनिवार किंवा 11 शनिवार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही मारुतीची किंवा शनीची सेवा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घराजवळ असणाऱ्या शनीच्या अथवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काळे उडीद, त्याचबरोबर खडे मीठ तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करावे. त्याचबरोबर शनीची सेवाही करावी. असा हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही आर्थिक, शारीरिक, मानसिक हे सर्वस्व तुम्हाला ज्या काही अडचणी असतील ह्या कमी होण्यास मदत होत असते. आता महत्त्वाचा मुद्दा असा की 17 मे 2026 वार रविवार या दिवशी चालू होते ते म्हणजे अधिक मास. अधिक मासाविषयी बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न असतात की ताई, अधिक मासावरती आम्ही देवपूजा करू शकतो का, आम्ही ध्यान धारणा तपस करू शकतो का? तर हो, अधिक मासामध्ये सर्व तुम्ही नित्यनेमाने दैवपूजा करू शकता. फक्त अधिक मासामध्ये ग्रहप्रवेश, वास्तुशांती, लग्न या काही तिथी आहेत या तिथी नसतात. बाकी तुम्ही ज्या काही दैवी विधी करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता. ध्यानमाळ, गुरुदीक्षा, त्याचबरोबर दैवी साधना, त्याचबरोबर उपासना, जप, ध्यान, साधना या सर्व विधी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर जेवढं शक्य असेल, जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही
विष्णूची साधना म्हणजे भगवान विष्णू पांडुरंग श्रीकृष्ण यांची साधना जर तुम्ही करत असताल तर अतिउत्तम असेल. जर आता तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ऐकतच असताल, विष्णू सहस्त्र नाम लावलेलं आहे. या विष्णू सहस्त्र नामाचं जर तुम्ही जर नित्यनेमाने रोजच्या रोज या अधिक मासामध्ये जर पठण करताल तर त्याचं तुम्हाला दुपटीने फळ प्राप्त होण्यास मदत होणार आहे. म्हणून तुम्ही जेवढ्या अधिक विष्णू सहस्त्र नाम किंवा विष्णूची ध्यानधारणा साधना जरी करताल तरी चालेल. अथवा तुम्हाला विष्णू सहस्त्र नाम जर जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची साधना सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हरे कृष्ण महामंत्राची सुद्धा तुम्ही जप ध्यानधारणा करू शकता. तर हा अधिक मास सर्वांसाठी चांगला फलदायक होण्यासाठी तुम्ही विष्णूची ध्यानधारणा करताल तर अतिउत्तम असणार आहे. त्याचबरोबर जे शाक्तपंथीय भक्त आहेत म्हणजे जे देवीची अथवा महाकालीची जी काही साधना करणारे भक्त आहेत, अशा भक्तांनी दिनांक 16 मे 2026 वार शनिवार या दिवशी या रात्र काळामध्ये तप अमावस्या असल्या कारणाने तुम्ही साधनेला बसून महाकालीची उपासना जर करताल तर महाकालीची साधना जर करताल तर महाकालीचे बरेचसे तुम्हाला मंत्र सिद्ध होण्यास मदत होणार आहे. महाकालीचा तुमच्यावर वरदहस्त राहण्यासाठी ही अमावस्या खूप महत्त्वाची, खूप चांगली जाणार आहे. तर तुम्ही महाकाली जर साधक असताल तर तुम्ही देवी साधक असताल तर या अमावस्येच्या दिवशी तुम्ही महाकाली मंत्राची साधना करताल तर याचा तुम्हाला अधिक पद्धतीने लाभ मिळू शकतो. आता जर ज्या भक्तांकडे महाकालीचा कोणताही मंत्र नाहीये, महाकालीचं तंत्र नाहीये, अशा भक्तांसाठी साध्या सोप्ता मंत्र आहे. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा स्वधा नमस्तुते या मंत्राची साधना रात्र काळामध्ये म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून ती रात्री 4 वाजेपर्यंत म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये ही जर रात्र काळामध्ये जर तुम्ही हा पूर्णत्व मंत्राची साधना करताल तर तुम्हाला या मंत्राची सिद्ध होण्यास त्याचबरोबर या मंत्राची फळ प्राप्त होण्यास मदत होणार आहे. म्हणून ज्या भाविक भक्त जे शाक्तपंथीय आहेत म्हणजे दैवी भक्त आहेत, या लोकांनी 16 तारखेची अमावस्या न चुकता मंत्र साधना करायला विसरू नये. याचे फळ अधिक तुम्ही प्राप्त करू शकता. जे भक्त वैष्णवपंथी आहेत यांनी ह्या अधिक मासामध्ये विष्णू सहस्त्र नाम त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची साधना, भगवद्गीता, भागवतम याचे अध्ययन करणे हे जर तुम्ही करताल तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक शारीरिक त्याचबरोबर तुमचे संकट कमी होण्यास मदत होतील. म्हणून हे दिवस कोणीही टाळू देऊ नका. या दिवसामध्ये जेवढे अधिक तुम्हाला ध्यानधारणा उपासना करता येत असतील त्यांनी ध्यानधारणा उपासना करा. त्याचबरोबर अधिक मास असो अथवा कोणताही मास असो आपली गादी चालू असते. ज्या भाविक भक्तांना आपल्या गादीवरती यायचं असेल अशा भाविक भक्तांनी आपला नंबर आहे 93 22 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या गादीवरती येऊन तुमच्या आर्थिक शारीरिक मानसिक त्याचबरोबर बाहेरील काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यास इथे बांधणीवरती कार्य दिलं जाईल. हे बांधणीवरती कार्य घेऊन तुमचे मार्ग मोकळे करू शकता. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या इथे जे काही गादीवरती भाविक भक्त येतात यांना आपण बांधणीवरती मार्गदर्शन करतो, बांधणीवरती त्यांना कार्य देत असतो. तर या बांधणीवरती तुम्हाला मार्गदर्शनासाठी तुम्हाला इथे आल्यानंतर व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल. तुमचे कौल लावले जातील. कौल लावून तुमचे आर्थिक प्रॉब्लेम किंवा मानसिक प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास मदत केली जाईल. त्याचबरोबर ज्या भाविक भक्तांना वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल तर अशा भाविक भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमची वीरकंगन दीक्षेसाठी तुमची बुकिंग करावी. वीरकंगन दीक्षेचा जो काही खर्च आहे हा खर्च 75,500 रुपये आहे. ज्यांना कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून सविस्तर माहिती घेऊन आपल्या गादीवरती वीरकंगनाची बुकिंग करावी. ज्यांना महाकाली, महालक्ष्मी त्याचबरोबर काळूबाई, अंबाबाई, एडेश्वरी त्याचबरोबर जानाई, मळाई त्याचबरोबर तुकाई त्याचबरोबर काळूबाई अशा ज्या कुठल्या देवी देवतांच्या दीक्षा घ्यायच्या असतील अशा भाविक भक्तांनी आपल्या गादीवरती येऊन संपर्क साधावा. त्यांची जी काही दक्षिणा आहे ती पूर्णत्व इथे आल्यानंतर त्यांच्या ज्या काही दीक्षा आहेत त्यानुसार सांगितल्या जाईल व त्यांची दक्षिणा पूर्णत्व घेऊन त्यांची बुकिंग केल्या जाईल. ज्या भक्तांना दीक्षा घ्यायची असेल अशा भाविक भक्तांनी सुद्धा आपल्या गादीवरती येऊन दीक्षेसाठी बुकिंग करावी. त्याचबरोबर ज्यांचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत, शारीरिक प्रॉब्लेम आहेत याच्यासाठी सुद्धा आपण
बांधणी सहित लक्ष्मी हंडी, लक्ष्मी पेटीवरती सुद्धा आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहोत। ज्या भाविक भक्तांना यायचं असेल त्यांनी आपल्या गादीवरती बुकिंग करावी। त्याचबरोबर जे काही मी आता उपाय सांगितलेले आहेत हे उपाय पूर्णत्व पाहून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर अशाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलची जी काही घंटा आहे ही घंटाही दाबायला विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ प्रत्येक जणांनी शेवटपर्यंत पहा ही मी सर्वांकडे विनंती करते। सर्वांना जय जगदंब, नमो आदेश।